हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे. जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, मंदिर होवो घराघराचे, याचा भाग 4. 1946 ते 1973 25 वर्ष मी सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे आपला वैद्यक व्यवसाय, गृहिणी धर्म, पत्नी धर्म, मातेचं कर्तव्य या दृष्टीनं उत्तम तऱ्हेनं पार पाडण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. अनेक बाबतीत तडजोड स्वीकारली, शक्यतोवर संघर्ष टाळले. यामध्ये मानसिक त्रास बराच झाला, परंतु शरीरानं साथ दिली. अनेक विषयात रस घेऊन सतत कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न केला. मुळात कर्माचा पिंड असल्यानं नाना प्रकारची कामं करत राहिले, परंतु जीवनात काहीतरी अपूर्ण आहे ही जाणीव सदोदित अंतरात टोचत राहिली होती. यथाकाल 2 मुलांचे जन्म झाले. त्यात मी रमले. शक्यतोवर कुटुंबातील 4घांनी एकत्र भोजन करावं, दिवसभरात घडणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगाव्या, प्रत्येकाच्या कामाचं कौतुक करावं, त्याला उत्तेजन द्यावं. अशा पद्धतीनं 4 चौघांसारखाच आमचाही संसार 1973 होत राहिला. आदर्श संसाराच्या दृष्टीनं माझ्या काही कल्पना होत्या. त्यात स्त्रीला आपल्या वयाच्या 20 ते 30 या वर्षाच्या दरम्यान अपत्य व्हावेत. ती 2 असावीत. मग ती मुलं, भाऊ बहीण, 2 भाऊ अथवा 2 बहिणी काही असोत. ती देखील 2 ते 3 वर्षांच्या अंतरानं असावीत. म्हणजे दोघंही बरोबरीनं वाढतात, खेळतात, अभ्यास करतात. भविष्यातही त्यांना आपल्या जवळचं कोणी आहे असं वाटतं. एकुलतं एक मूल असेल तर काही वेळेला उत्तम संस्कार घेऊन ते तयार होतं, नाहीतर अत्यंत लाडानं मूल बिघडतं. त्याच्यात नाना स्वभाव दोष येतात, विपरीत संस्कार होतात. खरं तर मला मुलं झाली तेव्हा मी बालमानसशास्त्र अभ्यासलं नव्हतं, पण माझे विचार कृतीत उतरले गेले. आमच्या कन्येचा चिरंजीव मंजिरीचा जन्म 1954 आणि चिरंजीव मिलिंदचा जन्म 1957. डिसेंबरमध्येच दोघांचे जन्म. त्यातही पहिली कन्या असावी ही इच्छा. तसंच ते झालं. मंजिरीचा जन्म झाला तेव्हा माझी नणंद, स्वतः डॉक्टर, त्या म्हणाल्या, तुला हवं तसंच झालं. मुलगी झाली. घरात बरेच दिवसांनी अपत्य जन्माला आलं. ती सर्वांना खूप आवडायची, पण ती लाडावली जाणार नाही याकडे माझं लक्ष असे. अलीकडे संसारात एका अपत्याचा जन्म म्हणजे मोठा समारंभच असतो. स्त्रीला दिवस राहिले की पहिल्या महिन्यापासून डॉक्टरी सल्ला, औषधं, सोनोग्राफी. अनेक स्त्रियांना 9 महिने पूर्ण विश्रांती या चक्रातून जावं लागतं. पुढे प्रसूतीचा खर्च. नैसर्गिक प्रसूती झाली तर ठीक, नाहीतर सिझेरियन. नंतर मुलाच्या शिक्षणासाठी खर्चाचा विचार. विभक्त कुटुंब पद्धती. आई नोकरी धंदा करणारी असेल तर मुलाला वरचं दूध, पाळणा घर, सर्वच तंत्र बदललंय. पण माझ्या बाबतीत तरी असा कोणताच त्रास झालेला मला आठवत नाही. गरोदरपणाच्या काळात शेवटपर्यंत संसार, दवाखाना, प्रसूतीगृहाचं काम नियमित सुरू होतं. नैसर्गिक प्रसूती, त्यामुळे 10 दिवसापासून लगेच दवाखान्याचं काम होत राहिलं. माहेर सासर हा प्रकार नसल्यानं नोकराच्या मदतीनं मुलांचं संगोपन केलं गेलं. कुणी नातलगानं येऊन मदत करावी अशी अपेक्षा नव्हती, तशी शक्यताही नव्हती. एक जिद्द होती. स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न होता. मुलांच्या जन्मानंतर 1.5 महिन्यापासून सायकलवरून आरोग्य केंद्र, दवाखाना सांभाळणं, सर्व गोष्टी होत राहिल्या. एकट्यानं प्रत्येक गोष्ट करायची अशी शरीराला, मनाला वर्षानुवर्ष सवय लागल्यानं आज देखील सर्व कामं शक्यतो आपणच करावी असा प्रयत्न असतो.
अगदी नाईलाज झाला तर दुसऱ्याची मदत घ्यायची. अर्थात या माझ्या स्वभावाला, प्रयत्नांना परमेश्वरानं सदैव साथ दिली असं आत्ता वाटतंय. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.